नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. युद्ध सुरू करणं खूप सोपं असतं, पण बंद करणं अतिशय कठीण असतं. आणि हा धडा युक्रेन पासून सगळ्यांनी घेतला असेल अशी जग प्रार्थना करतायत तोवर ट्रम्प यांनी इराण युद्धामध्ये उडी घेतली. प्रत्यक्षामध्ये तुम्ही बघायला जाल तर मध्य पूर्वेमधला प्रत्येक देश त्यांना सांगत होता, हे युद्ध सुरू करू नका. खुद्द अमेरिकेमध्ये सुद्धा हेच सूर होते. मग सुरू कसं झालं युद्ध? तो भाग संशोधनाचा आणि काही वर्षांनंतर तुम्हाला ऐकू येईल. आजची परिस्थिती काय आहे लक्षात घ्या. आजची परिस्थिती अमेरिका एक प्रकारे गाळात फसलेली आहे. गाळात फसली म्हणजे काय ते म्हणू शकतात, की आम्ही खोमेनीला मारलं आणि जो पाहिजे होता तो सत्ताधीश आता बदलून घेतला आम्ही. पण खरोखरच ज्याला यश म्हणतात ते यश अमेरिकेला आलंय का? 8 दिवस उलटून गेले, पण तिथे अजून राजवट बदलली असं झालेलं नाहीये. बरं, राजवट बदलली नाही तर इराणची खुमखुमी कमी झाली आहे का युद्धाची? तीही झालेली दिसत नाही. आहे त्या साधनांनिशी इराण लढताना दिसतो आहे. इथून अमेरिकेने तयारी केली, की कुर्दांना अ, एक चिथावणी द्यायची, की तुम्ही स्वातंत्र्य लढा सुरू करा तुमचा. कुर्द ऐकायला तयार नाहीत. म्हणजेच एक प्रकारे नामुष्कीची पाळी आली, की आता एक तर युद्ध थांबवा तरी आणि नाही तर मग दीर्घकालीन युद्धासाठी तयार व्हा. कारण कुठल्याही प्रकारे जर कुर्द नाही म्हणाले असतील, तर अमेरिका शांत बसू शकत नाही आता. एक तर त्यांना युद्ध थांबवावं लागेल. जे मी म्हटलं, की अँथनी ब्लिंकेननी सांगितलं त्याप्रमाणे विजय घोषित करा आणि याच्यातून बाहेर पडा. हा त्या सापळ्यातून निघायचा उत्तम मार्ग आहे, पण तो स्वीकारला जाईल असं नाही. आणि आता जर का कुर्द नाही म्हणत असतील, तर तिकडे आयसिसला घुसवलं जाईल. एकदा आयसिस घुसले आणि इराणमध्ये एक प्रकारे अराजक निर्माण झालं, की तिथे स्थैर्य जे आहे ते स्थैर्य भंग पावेल. आजच्या घडीला सुद्धा तुम्ही बघाल, गाझाच्या निमित्ताने इस्रायलच्या आसपास अस्थिरता आहे. लेबेनॉन, सिरिया, इराक इथे अस्थिरता आहे. आयसिस जर का आता इराणमध्ये शिरणार असतील, तर तिथे सुद्धा अस्थिरता पसरलेली आपल्याला दिसेल. आणि मग ह्याच्यातून अमेरिकेला मिळणार काय? तुम्ही जेव्हा अस्थिरता निर्माण करता आणि तुमचा पाय एक तिकडे म्हणजे अजूनपर्यंत तरी बूट ऑन लँड केलेलं नाहीये त्यांनी. म्हणजे खुद्द सैनिक उतरलेले नाहीयेत आणि सैनिक उतरण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे. म्हणजे त्यांना दुर्बुद्धीच सुचली तर ते ते पण करतील. पण शक्यतो सुचू नये अशी एक परिस्थिती आहे. निदान ती तरी फॉलो करतील. असे तुम्ही हल्ले किती दिवस करत राहणार आहात इराणवरती? कुठे ना कुठेतरी थांबवावं लागेल आणि ग्राउंड ॲक्शन सुरू करावी लागेल. जर जिंकायचं असेल तर. आणि ते सोपं नाहीये कारण तुम्हाला ग्राउंड ॲक्शन म्हणजे रणगाड्यासकट सगळं सामग्री तिथपर्यंत न्यावी लागेल. तेव्हा विविध गोष्टी आहेत. मग त्याच्यात एक कोणीतरी सोल्युशन काढलेलं आहे, की इराणच्या जवळ एक छोटंसं बेट आहे आणि त्या बेटावरती आधी उतरवा आणि तिथून मग सगळं आघाडी सुरू करा. कल्पना देणारे अनेक जण असतात. तो भाग आपण बाजूला ठेवू. पण आज झालंय काय लक्षात घ्या, की मध्य पूर्वेमध्ये जर का स्थिरता नसेल, अस्थैर्य ज्याला म्हणतो आपण, ते जर का निर्माण झालं, तर अमेरिकेला तिथून पाय बाहेर काढता येणार नाही. पहिला परिणाम तो आहे, इन्स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात. ती जर का इन्स्टॅबिलिटी तिकडे आली, तर तितका काळ अमेरिका तिथे गुंतून पडल्यासारखी राहील. इन्स्टॅबिलिटी असेल, तर तिथे त्यांनी जी काही मोठी गुंतवणूक करू आणि तिथे विकास करू, डेव्हलपमेंट करू म्हटलं होतं, ते सगळं जे प्रकरण आहे, ते सगळं प्रकरण सुद्धा एक प्रकारे डब्यात जाईल, बाजूला ठेवावं लागेल आज. मग काय होईल लक्षात घ्या. एकदा इन्स्टॅबिलिटी आली आणि अमेरिकेला तिथे गुंतून पडावं लागलं, की चीनची बल्ले-बल्ले आधीच रशियाची बल्ले-बल्ले झालेली आहे. म्हणजे मध्य पूर्वेचं तेल हे मिळणार नाही अशी परिस्थिती आल्यानंतर सगळ्या जगाला रशियाकडे जावं लागतंय. अमेरिकेला घोषित करावं लागलं, की भारताला आम्ही 30 दिवसाची मुदत देतोय. तर त्यांनी 30 दिवसाची मुदत देणं म्हणजे भारत काही त्याच्याप्रमाणे जाणार आहे असं नाहीये. आपण आधीही खरेदी चालू ठेवली होती, पुढेही चालू ठेवेल. आता युरोप सुद्धा म्हणतो, की आम्हाला रशियाचं तेल घ्यावं लागेल. आणि मध्य पूर्वेचा जर का पुरवठा थांबला तर तेल येणार कुठून? हा प्रश्न आहे. म्हणजे रशिया तर सुटला त्याच्यातून.
आणि जर का रशियाचं तेल घ्यायचं असेल तर त्यांच्यावरची सँक्शन्स मागे घ्यावी लागतील. त्यांचा तो प्रश्न सुटून जाईल. इथे चीन का खुशीत आहे लक्षात घ्या. चीन अशासाठी खुशीत आहे की अमेरिका इथे जर का गाळात रुतून पडली तर तिला चीनकडे बघायला सवड मिळणार नाही. आणि चीनचा हा जो डाव आहे तो परफेक्ट, म्हणजे मला वाटतं युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत चीननी अमेरिकेला अशा प्रकारे युद्धात गुंतवलेलं आहे की त्याला चीनकडे बघायला वाव नाहीये. संपूर्ण बायडेनची 4 वर्ष कारकीर्द तशी गेली. आता ट्रम्पची 4 वर्ष जर का कारकीर्द ही इराण युद्धामध्ये जर का घालवता आली तर कल्पना करा की चीनला 8 वर्षांचा मोठा काळ मिळतो हातामध्ये. त्याचं चीन काय करणार हा मुद्दा आपण अलायदा ठेवू, पण त्याला स्पेस मिळते, मोकळीक मिळते. काहीतरी त्यांची जी ऑपरेशनल त्यांना जे महत्वाचं वाटतं ते करण्यासाठी त्यांना वाव मिळतो. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने अमेरिका ह्या गाळामध्ये फसलेली आहे आणि त्यांचं जे वर्तन आहे, त्या वर्तनातून संपूर्ण जगामध्ये संदेश काय गेलेला आहे? संदेश हा गेलेला आहे, की अमेरिकेला वाटाघाटींमध्ये कधीही स्वारस्य नसतं. त्यांना फक्त हुकूम सोडायचे आहेत आणि समोर बसलेल्या पक्षांनी ते हुकूम पाळावेत ही त्यांची अपेक्षा आहे. कारण त्याला जो कोणी विरोध करतो त्याच्यावर ते लष्करी कारवाई करतात. हा मेसेज जो आहे हा मोठा मेसेज गेलेला आहे आणि त्याचा फटका अमेरिकेला बसल्याशिवाय राहणार नाही. कारण ही जी सगळी घटना आहे तिच्याकडे कल्पना करा ग्लोबल साऊथ कसं बघत असेल. ग्लोबल साऊथ म्हणजे संपूर्ण जगाची विभागणी उत्तर आणि दक्षिण अशी केली तर दक्षिणेकडे जे देश आहेत ते बहुंशी तुम्हाला दरिद्री देश दिसतील. त्यांच्याकडे साधन संपत्ती भरपूर आहे पण त्यांच्याकडे पैसा नाही. पैसा का नाही तर त्यांची साधन संपत्ती जी आहे ती मातीमोल किमतीला उत्तरेतले देश विकत घेतात आणि त्यांनी दरिद्री ठेवलेलं आहे. तर त्या सगळ्या ग्लोबल साऊथला संघटित करायचं काम कोण करतोय आज? चीन करतोय, रशिया करतोय आणि भारत करतोय. त्या लोकांसाठी संदेश काय आहे तो महत्वाचा आहे. म्हणजेच हे जे ग्लोबल साऊथ आहे ते सगळं अमेरिकेच्या प्रचारावरती आता भुलणार नाही. ह्या सगळ्या भूलथापा अमेरिका देते ह्याची त्यांच्या मनामध्ये त्यांनी परफेक्ट नोंद केलेली आहे. तेव्हा चीनला मी म्हणते बल्ले बल्ले चीनची का आहे हे लक्षात घ्या की त्यांना एक माहिती आहे की त्यांना अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. चीनची जी काही इकॉनॉमी आहे त्यांना जे काही पैसे मिळतात त्यांना 2 गोष्टी करायला लागणार आहेत, की त्यांच्याकडे जी काही उत्पादन क्षमता आहे ती क्षमता स्वतःच्या लोकसंख्येसाठी आपल्याला वापरायची आहे हा निर्णय चीनला घ्यावा लागेल. जगाने भले नाही घेतलं तरी चालेल पण मी माझ्या जनतेला ग्राहक बनवीन आणि ते प्रॉडक्ट विकायला सुरुवात करीन, स्वयंपूर्ण व्हायला सुरुवात करीन. ह्याच्यासाठी चीननी ह्या अवकाशाचा वापर करण्याची गरज आहे. ते तसे करतील ह्याची गॅरंटी तर नाहीये परंतु निदान त्यांना एक संधी तर मिळालेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने डावपेच केलेले आहेत त्या डावपेचांकडे तुम्ही जर का बघाल तर तुमच्या लक्षात येईल की चीन एक स्टेटमेंट काढलं त्याने आणि तो गप्प बसलेला आहे. म्हणजे इराणवरती जे काही झालं त्याचा निषेध केला त्यांनी आणि ते शांत बसलेले आहेत. त्यांनी कुठे मदत दिल्याचं बघितलं का तुम्ही इराणला? तशी मदत नाही दिलेली. हां, टेक्निकल हेल्प दिलेली आहे कारण ती त्यांची कमिटमेंट आहे. तेवढी कमिटमेंट ते पूर्ण करतायत. पण ते इराणला त्यापेक्षा जास्त मदत करणारच नाहीत, करू इच्छितच नाहीयेत. कारण जोवर हा संघर्ष चालू राहील तोपर्यंत चीन हा सुखरूप राहील. त्यांच्याकडे अमेरिकेचं लक्ष जाणार नाही आणि जर का खरोखरच अमेरिका अधिकाधिक फसत गेली तर कदाचित ह्याचा वापर करून चीन तैवानचं काय करून टाकेल हा सुद्धा प्रश्न मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि जर का अशा प्रकारे अमेरिका गुंतत गेली तर त्यांना दुसरी आघाडी सुरू करणं शक्य नाहीये. एक प्रकारे त्यांनी युक्रेनची आघाडी आपण बंद केलेली आहे अशीच घोषणा इराणमध्ये कारवाई करून केलेली आहे ट्रम्पनी. त्याचं पर्यवसान कसं होतं आणि म्हणून चीन जो आहे चीन मस्ट बी अ व्हेरी हॅपी नेशन टुडे. ए व्हेरी हॅपी नेशन. अर्थात त्यांच्या समोर काही काळजी करण्यासारख्या बाबी जरूर आहेत. त्यांचा विचार आपल्याला स्वतंत्र करावा लागेल. पण निदान ह्या संघर्षामध्ये चीनची भूमिका काय? तो इराणच्या मदतीला धावून का नाही जात?
असे प्रश्न नेहमी विचारले जातात. एक म्हणजे हे प्रश्न कसे विचारतो आपण सुद्धा विचारतो. भारतात सुद्धा विचारलं होतं, की "अरे एवढं सगळं झालं आणि इराण मदत का नाही करत आहे? चीन मदत का नाही करत इराणला?" पण हे सगळे आपले प्रश्न जे आहेत ना, हे आपलं जे आहे ते कंडिशनिंग केलं गेलेलं आहे. आपली विचार करण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच्यावरती कसला तरी ठसा आहे. तो ठसा कुठचा आहे आपण काही गोष्टी विसरू शकत नाही आहोत. सोव्हिएट संघाच्या काळामध्ये अमेरिकेच्या विरोधात उभा असलेल्या देशावर असं आक्रमण झालं असतं, तर सोव्हिएट रशियानी आपली ताकद तिकडे ओतली असती आणि अमेरिकेचा विरोध सुरू केला असता. पण चीनला निश्चित माहिती आहे, की आपण म्हणजे सोव्हिएट रशिया नाही आहोत. चीनला त्यांची प्रायोरिटी माहिती आहे आणि ते त्याप्रमाणे जात आहे. तुम्ही आणि मी आपण विचार करणारे जे आहोत ना, आपल्याला असं वाटतं, की अरे ही तर मोठी सुवर्ण संधी आहे. चीन जर का अमेरिकेच्या विरोधात असेल, तर अमेरिका जिथे गाळात फसलेली आहे, तिथे चीननी त्याचा फायदा का घेऊ नये? ते फायदा घेत आहेत, पण पॅसिव्ह फायदा घेत आहेत. युद्धात उतरलंच पाहिजे असं काही नाहीये. त्यांच्यासाठी त्या पर्यायाची निवड करण्याची काहीही परिस्थिती नाहीये. आपल्या डोक्यामध्ये सोव्हिएट रशियाच्या काळामध्ये 2 ध्रुव कसे वागायचे? अमेरिका एका बाजूला रशिया. अमेरिकेने हे केलं तर रशिया हे करणार. रशियाने हे केलं तर अमेरिका हे करणार. ही आपली गणितं जी आहेत ती आपल्या डोक्यात फिट्ट बसलेली आहेत. चीन त्याच्यामधून बाहेर पडलाय आणि म्हणून चीन काय करतो याचं उत्तर आपल्याला आपल्या मनासारखं मिळत नसेल. पण ते चीनच्या दृष्टिकोनातून फायद्याचं काय आहे हे चीन बघतोय आणि तो तसा वागतोय. हा व्हिडिओ तेवढ्यासाठी केला. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्यात. नमस्कार.